5 वर्ष देवाभाऊंना आषाढीच्या पूजेपासून लांब ठेवलं गेलं, वारीत येण्यापासून अडवलं गेलं. मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. त्यांच्या विरोधात कट कारस्थानं रचली गेली. मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं. त्यांच्या प्रतिमेवर, चारित्र्यावर, व्यक्तिमत्वावर राजकीय हल्ले झाले. त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न झाला. पण संयमी देवाभाऊ डगमगले नाहीत. चंद्रभागेप्रमाणे अटळ राहिले. सर्व अडथळ्यांना सामोरे गेले. विठ्ठलावरील अटळ श्रद्धा आणि महाराष्ट्रावरील प्रेम हेच त्यांचं कवच ठरलं. मग पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना कौल दिला. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले. म्हणतात ना, जसा भक्त विठ्ठलापासून लांब राहू शकत नाही, तसाच विठ्ठलही आपल्या खऱ्या भक्तापासून लांब राहू शकला नाही. विठ्ठलानं त्याच्या भक्ताला बोलावणं पाठवलंय. तो पुन्हा एकदा येतोय विठ्ठलाच्या पूजेसाठी, महाराष्ट्राच्या सुख समृद्धीच्या प्रार्थनेसाठी. विठ्ठल त्याच्या पाठीशी असाच उभा राहो आणि त्याच्याच हातून महाराष्ट्राचा विकास साधो, हीच प्रार्थना.